हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आगामी सार्वजनिक सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विशेष उपस्थिती लावली। त्यांनी या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधत कोणतेही अवैध व्यवसाय करू नये असे आवाहन केले। त्यामुळे सणासुदीच्या काळात अशा व्यवसायांना आळा बसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावेळी पोलीस पाटील मंडळाचे सदस्य आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। अनेक मंडळांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि त्यावर सकारात्मक चर्चा केली। पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्यात सुसंवाद कायम राहावा आणि सण उत्सव शांततेत पार पडावेत हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता। कोकाटे यांनी मंडळांना सहकार्य करण्याची विनंती केली, जेणेकरून कोणत्याही अप्रिय घटनेला वाव मिळणार नाही। शांतता राखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला असल्याने यंदाचे सार्वजनिक उत्सव अधिक उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात साजरे होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे। आपल्याकडून काही माहिती जाणून घेऊन पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला अधिक काही नियोजन करण्याची आवश्यकता आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण बैठक घेतो। यामध्ये नियोजन गणपती स्थापनेपूर्वीचं, स्थापने दरम्यानचं, विसर्जनाचं या तिन्ही टप्प्यांमध्ये नियोजन करणं अपेक्षित आहे। आणि या नियोजनासाठी आपल्या सूचना, आपल्या समस्या या आमच्यासाठी मार्गदर्शक असतात। इथे जे काही सूचना आलेल्या आहेत त्या पोलीस प्रशासनाच्या अनुषंगाने फक्त जुगार अड्डे चालू देऊ नये हा एक महत्त्वाचा विषय काहीतरी आलेला आहे। दुसरा पर्यावरणाचा ऱ्हास, डीजे मुक्ती, पीओपीच्या ऐवजी गणेश मंडळांच्या सदस्यांनी मातीच्या आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घ्याव्यात अशा काही सूचना आहेत। माझी सर्व मंडळांना, सर्व सदस्यांना एक विनंती आहे की प्रशासन आणि विशेषतः पोलीस प्रशासन याचं असं म्हणलं जातं की इट हॅज टू बी सेट इन मोशन। कुठलेही प्रशासन किंवा कायदा हा मोशन मध्ये आणावा लागतो। त्याच्यासाठी समाजाची जागरूकता, समाजाने जाणीव, समाजाचे त्याच्यात सहभाग हा महत्त्वाचा असतो। आता गणेश मंडळ आणि गणेश भक्त हे जर गणेश मंडळांच्या मागे जुगार खेळत असतील तर त्याला पोलीस प्रशासनापेक्षा स्थानिक मंडळ, स्थानिक तिथला समाज जास्त कारणीभूत आहे। माध्यमातून आज आपण शांतता बैठक घेतो। या बैठकीतून येत असताना आज आपण पर्यावरणामध्ये जे काही ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होत आहे, या अनुषंगाने जर मंडळाला 100 किंवा 200 वृक्षारोपण करण्याचं जर टार्गेट जर दिलं तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होईल। दर दिवशी मोठमोठे कार्यक्रम जसे घेऊन वायफाड जो काही खर्च होतो त्यापेक्षा वृक्षारोपण, त्यानंतर रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम असतील, त्यानंतर पोलीस बांधवांना जे पोलीस बांधव आपले अहोरात्र जे काही सण उत्सवाच्या काळामध्ये राबतात त्या पोलीस बांधवाच्या वेगवेगळी जेवणाची व्यवस्था असेल किंवा त्यांच्या जे पावसामध्ये राहतात त्या पावसाच्या ठिकाणी छत्र्याची व्यवस्था असेल, असं जर गणेश मंडळांनी उपक्रम राबवले तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण समाजापुढे आदर्श ठेवू आणि वायफट खर्च न करता समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात यावं एवढीच मी गणेश मंडळाला विनंती करतो सर्वांच्या वतीने। कारण की येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहतो पर्यावरणामध्ये गेल्या 3-4 दिवसामध्ये आपल्याकडे जो काही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्या पावसातून आपण काही शिकलं पाहिजे आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण समोरून निसर्गाचा समतोल साधला पाहिजे। या अनुषंगाने नवीन उपाययोजना आपण गणेश मंडळाच्या माध्यमातून केल्या पाहिजे। कारण की लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस गणेश मंडळाची स्थापना केली त्यावेळेस त्यांचा हेतू होता की सर्व समाज एकत्र आला पाहिजे आणि हा एकत्र आलेला समाज शिक्षणाच्या माध्यमातून, आपल्या एकतेच्या माध्यमातून पुढे गेला पाहिजे। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।